पहिलाच बॉल हा डॉट आलाय. चांगली सुरुवात मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. अगदी शून्यापासून विश्व निर्माण होतो आणि शून्यातून जो सुरुवात करतो मात्र त्याला कधी हरण्याची भीती नसते. खरं तर या स्पर्धेची सुरुवात आपण शून्यापासून करत आहोत. पहिलाच बॉल डॉट. गुडलँड स्पॉट ऑन साइडला खिचलाय परंतु पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि त्या कारणाचा अगदी हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये मात्र ट्रॅव्हल होतो. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये या सेकंड बॉलवरती 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. योगेश यांच्या बॅटमधून मात्र या 2 धावा आल्यात. धाबांची सुरुवात पाहायला मिळते. खरं तर योगेशच्या बॅटमधून या 2 धावा. गोलंदाजी करत असताना पाहतात हेंद्रापाडा संघाकडनं गोलंदाज संजय आहेत. इथे हा चेंडू अगदी फुल लेनचा होता. सोडून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट्समॅन केला परंतु हा चेंडू सरळ अगदी पॅडवरती आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा. खरं तर अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतात. त्यांचं मनपूर्वक कौतुक. भरपूर चांगली ही स्पर्धा त्यांनी ऑर्गनाइज केली आहे. इथनं हा देखील चेंडू डॉट आलाय. खरं तर चांगली सुरुवात. मॅडन पॉपलेचं षटक कसं असावं याचं जागतिक आणि ज्वलंत उदाहरण मात्र या सकाळच्या सत्रामध्ये देत असताना आतापर्यंत पाहतात मोठ्या फटक्यांपासून खरं तर फलंदाजांना वंचित ठेवले. आज महिला दिन. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित सर्व महिलांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊयात. फ्रंट फुटचा वापर केला. ऑन साइडला फटका फसला परंतु इथे छोट्या सर्कलमध्ये नक्कीच चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान दीपकजी पोद्दार साहेब या ठिकाणी आले. त्यांचा आपण सन्मान करूयात. खरं तर आम्ही विनंती करू कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी अर्थातच आपले सर्वांचे लाडके अण्णा कुलकर्णी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच पोद्दार साहेबांचा आपण मान सन्मान करणार आहोत. गेम ऑन. शॉर्ट प्लेन बॉल. फटका सुंदर आहे. बॉलला फेकून दिला अक्षरशः लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेचा हा पहिला मोठा फटका. पहिला बिग हिट. षटकार. षटक संपला. अगदी पहिल्या षटकामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा बिग हिट पाहायला मिळाला. खरं तर अनुप जसा पहिला चेंडू खेळण्यासाठी आला ना पहिल्याच बॉलवरती मात्र अनुप नावाचं मात्र वादळ निर्माण झालंय. पहिल्याच बॉल खेळत असताना मात्र षटकार दाखवलाय. पहिला षटक इथनं संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतात 9 धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना वाल्मिकी ब्रदर्स संघाच्या वतीने चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही टीम कडून. गोलंदाजी करत असताना संजयने सुरुवातीचे चेंडू मात्र डॉट फेकले परंतु तदनंतर शेवटचा चेंडू मात्र अगदी फलंदाज अनुपच्या रेडारमध्ये होता आणि त्यावरती मात्र षटकाराची मोहर लगावली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल आणि 5 षटकामध्ये तुम्हाला 1 ओव्हर हा नक्की चॅलेंज ओव्हर असेल. चॅलेंज ओव्हरमध्ये तुम्हाला नक्कीच त्या ओव्हरमध्ये 15 धावा कुटाव्या लागतील. जर का तुम्ही जास्त धावा बनवल्या तर नक्कीच बोनस धावा देखील तुम्हाला मिळतील. जर का कमी धावा बनवल्या तर तुमच्या धावा देखील मायनस होऊ शकतात. अगदी ISPL मध्ये जी संकल्पना होती आणि ती संकल्पना खरं तर या स्पर्धेत आपण पाहतात. खरं तर आयोजकांचं मनपूर्वक कौतुक. कारण की सातत्यानं क्रिकेटकडे नक्कीच भरपूर चांगलं लक्ष जेणेकरून क्रिकेटमध्ये अजून नवनवीन कसे नियम येतील त्यावरती सध्या तरी आयोजकांचं लक्ष आहे. सर्व आयोजन कमिटीचं मनपूर्वक अभिनंदन करूयात. भरपूर चांगली ही स्पर्धा. तर त्याला स्पीडअप ठेवायचे आहे. मॅचचा रिदम तोडण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती सध्या तरी आपण पाहतायत योगेश आणि अनुप
मात्र हे दोन त्या दरम्यान यशवंत बाबसकर यांचा आपण सन्मान करूयात व्यासपीठावरती. तर व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यशवंत बाबसकर यांचा आपण सन्मान करूयात. यस पहा, पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं देण्यात येतील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक संपवायचे आहेत. टायमर ऑन आहे या ठिकाणी. षटक क्रमांक 2 गोलंदाज मयूर आलेत. पहिलाच बॉल खरं तर ओव्हर पिच होता. ऑन साईडला खरं तर योगेशचा प्रयत्न होता की मोठा फटका खेळावा, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. परंतु या चेंडूवरती 1 धाव मिळेल. आणि खरं तर मागील षटकात शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला होता तो अनूप आता स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. त्याच दरम्यान रामकृष्ण सिंग यांचाही सत्कार आपण करूयात व्यासपीठावरती. खरं तर ते देखील या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन, त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. तर साहेबांना विनंती असेल की आपला हा सन्मान नक्कीच आपण स्वीकारायचा आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान केले जात आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. परंतु यस इथे हा चेंडू सध्या तरी ज्येष्ठ रक्षक नक्कीच चुका करत आहेत. खरं तर हा चेंडू सोडतात आणि तदनंतर पंचांचा इशारा. इथे लेग बायची 1 धाव मिळेल. या 1 धाबी संख्येच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा धाव फलकावरती. इथे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ इष्टांवरती होता. त्रिफोला उद्ध्वस्त करणारा हा चेंडू, सागरनं हा चेंडू अगदी विकेट टू विकेट ठेवला आणि त्यानंतर इथे योगेशला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना वाल्मिकी ब्रदर्स संघाला फलंदाज योगेश बॅक टू दी पवेलियन. आज सध्या तरी फलंदाजांना थांबवण्याचं काम सध्या तरी सागर यांना पण पाहता. अगदी आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी. खरं तर साहेबांची अफाट मेहनत सातत्याने आपण पाहतात. भरपूर त्यांची मेहनत. खरं तर नुकतंच आमदार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. खरं तर आमदार साहेब देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साईडला आपण पाहता गॅपमध्ये ढकललाय. अगदी लॉंग चेस केली, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलंय, बॉलला स्टॉप केलंय आणि चांगली फिल्डिंग. अगदी या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. 2च्या बरोबरीने 13 धावा धाव फलकावरती आहेत. फुल लेनचा चेंडू अगदी आपण पाहता 30 सर्कलमध्ये अडवला जातोय. त्याच दरम्यान रेश्मा राठोड यांचा आपण सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती. यस, रेश्मा राठोड मॅडमचा आपण सन्मान करणार आहोत. मॅडमना विनंती असेल आपण हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं CM चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी आलेल्या सर्वच पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. गेस्ट इज गॉड. आलेला प्रत्येक पाहुणा हा देवा समान आपण पाहता आणि प्रत्येक पाहुण्यांचं इथे अगदी मनापासून सन्मान केलं जातं आहे. थँक्यू सो मच मॅडम, आपण या स्पर्धेत आलात. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. व त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. यस, त्याच दरम्यान आज
फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल 3 षटकारास तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्थातच यश एंटरप्राइजेस रिअल इस्टेट यांच्या वतीने मात्र लगातार 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस, चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर तुम्ही मैदानाच्या आत कंप्लीट करता, आजच्या दिवसभरात कोणताही खेळाडू जर या ठिकाणी षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल तर त्या खेळाडूला यश एंटरप्राइजेस आणि रिअल इस्टेट यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर चला, गोलंदाजी करणारा संघ हेंद्रापाडा बॉईज संघ. पहा, 2 षटकांसाठी तुम्ही जवळ 13 मिनटं घेतलेली आहेत आणि उर्वरित तुम्हाला जे काय मिनटं शिल्लक आहेत त्या शिल्लक मिनिटांमध्ये तुम्हाला मॅच फिनिश करायची आहे. दोन साईडला फटका चांगला आहे. स्पेअर लेगमध्ये पण पाहता खेळाडू उपस्थित, परंतु या ठिकाणी कदाचित रनआउटची संधी होती का, प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप मात्र पोहोचलेत. परंतु या चेंडूवरती 2 धाबा वेगाने कंप्लीट झाल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 16 धाबा फुलकावरती. यस, षटक क्रमांक 3 पण पाहता चॅलेंज ओव्हर आहे. या षटकात तुम्हाला 15 पेक्षा जास्त धाबा कुठाव्या लागतील. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज आणि पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. इथे सोपा आणि साधा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. इथं पण पाहतात रॉनी बॅक टू दी पवेलियन. मध्ये तुम्हाला 50 रन्सचा टार्गेट आहे. खरं तर 15 धाबा तुम्हाला कुठाव्या लागतील हा टार्गेट आहे. जर का तुम्ही 15 धाबा बनवल्या तुम्हाला 7 धाबा या बोनसमध्ये मिळतील. जर का कमी धाबा बनवल्या तर तुमच्या धाबा मायनस सुद्धा होऊ शकतील. जेवढ्या जास्त धाबा तेवढ्या नक्कीच अर्ध्या धाबा तुम्हाला मिळतील. चॅलेंज ओव्हर आहे हे 3रं ओव्हर. खरं तर त्याच दरम्यान आपण पाहतायत डायमंड ग्रुपचे उपाध्यक्ष खरं तर पंढरीनाथ सावंत यांचाही आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही विनंती करू व्यासपीठावरती आपण पंढरीनाथ सावंत साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. तर आम्ही विनंती करू व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतात. 4थ्या क्रमांकावरती उमेश आलेत. मागील 2 चेंडूमध्ये आपण पाहतायत जवळ फक्त 2 धाबा आल्यात. चॅलेंज ओव्हर आहे. चॅलेंज स्वीकारलंय. मोठा फटका खेळायचा आहे. बॅकफुटवरती आले. कट केलाय. बॉलला पाठवलाय सरळ कव्हर्समध्ये, परंतु डीपमध्ये खेळाडू पोहोचत आहेत. लॉंग चेस केली आहे आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 18 या धावफलकावरती. सध्या तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना हेंद्रापाडा बॉईज संघाच्या वतीने मागील 2 षटकांमध्ये सुंदर गोलंदाजी सागर आणि तदनंतर पण पाहतात खरं तर संजय हे 2 खेळाडू मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. स्वीप करायचा होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समन पासून दूर ठेवलं जात आहे. सध्या तरी उमेशला अगदी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय. अगदी चॅलेंज ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी व्हावी याचं उदाहरण सध्या तरी मैदानाच्या देत असताना इथे चेंडू डॉट आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल 18 धाबा. रिव्हर्सचा फटका परंतु फाईन अगदी आपण पाहतायत स्लिपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. याच तास दरम्यान आमच्या ऑफिशियल पंच या ठिकाणी आपण पाहतायत योगीराज बुटेरे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे सर आपलं. यस, डॉट बॉल आलाय आणि सध्या तरी चॅलेंज ओव्हरमध्ये हेंद्रापाडा बॉईज संघानं नक्कीच आतापर्यंत कमी धाबा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4च धाबा खर्च केल्या. शेवटचा बॉल फुल लेंथ बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका परंतु लॉंग ऑनला खेळाडू आहे. थोड्या चुका होत आहेत. इथं दुसऱ्याचा कॉल करायचा होता परंतु नकार येतोय आणि या चेंडूवरती फक्त एक सिंगल. चॅलेंज ओव्हरमध्ये फक्त
5 धाबा आल्यात. आता इथनं किती धाबा मायनस केल्या जातील इथे आमच्या ऑफिशियल टीम आम्हाला सांगेल. यस यस तर चॅलेंज ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा आल्या. इथनं 2 धाबा आता मायनस केल्या जातील वाल्मिकी ब्रदर्स संघाच्या. आता टोटल 19 होत्या, 2 धाबा मायनस केल्या, आता 17 धाबा राहिल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता उर्वरित शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 2 षटकांमध्ये आता आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. सातत्याने आता टॉप गिअर काय असतं हे दाखवावं लागेल. परंतु हा चेंडू देखील चांगला आहे. सुंदर सुरुवात गोलंदाजी करत असताना 4थ्या षटकाची सध्या तरी पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी बॅट्समन पासून दूर होता, अवे फ्रॉम दी बॉडी, मात्र हा चेंडू खेळलाय. यस बॉलर नेम राहुल आहेत. ऑन साइडला फटका मोठा आहे, बॅटचा रेडार मध्ये, स्वीट साऊंड ऑफ दी बॅट, चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, मोठा फटका, 6 धाबा, षटकार. करायलाय आणि अनुप त्याच्याही बॅटमधून एक मोठा फटका आलाय. आता दोन्ही बॅटर मैदानाच्या आत सेट झालेत आणि आता सेट झालेला बॅट्समन मैदानाच्या आत आतिषबाजी करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू यस. त्याच दरम्यान व्यासपीठावरती आपण मान सन्मान करूयात विपट काका आणि विपट काकू. खरं तर जे आमचे दोन्ही मान्यवर आहेत त्यांचा आपण इथे मान सन्मान करूयात. खरं तर काकांचा आणि काकूंचा खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. सकाळच्या सत्रात आपण या स्पर्धेत जॉईन झालात, स्पर्धेत आपण सहभागी झालात, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू आणि थँक्यू सो मच. स्वागत आहे आपलं. लगातार 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आलेत. आता षटकारांच्या हॅट्रिकवरती फलंदाज इथे आलाय. जर का षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली तर यश इंटरप्राइजेस आणि रिअल इस्टेट यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. षटकारांचे हॅट्रिक होईल का? धावा अगदी सुरुवातीला आल्या नव्हत्या, परंतु या षटकात धावांचा पाऊस. इथं देखील फटका चांगला आहे. आनंद कापेटने बॉलला पाठवला गॅपमध्ये, डीपमध्ये. खरं तर खेळाडू चेस करतायत. शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलं गेलंय, स्टॉप केलं, वेल स्टॉप म्हणावं लागेल. जवळ या चेंडूवरती 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 33 धावा संख्येवरती. यस काकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू. खरं तर आपण या स्पर्धेत आलात, आपलं मनपूर्वक. यस या चेंडूवरती नक्कीच तिथे डिक्लेअर झोन आहे सर. धावून आहे. अरे डायरेक्ट गेलाय बॉल तिकडे. बाहेर गेलाय.
येस सर 4 धावा असेल ना. येस ओके. झेंडूवरती चौकार आला आणि आता चौकाराच्या मदतीने 37 धावा फलकावरती. अगदी राहुल या ओव्हरमध्ये जवळजवळ 18 धावा खर्च करतोय. मागील 3 षटकांमध्ये धावा होत नव्हत्या, परंतु या षटकात धावा होत आहेत. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला सरळ. खरं तर 20 शेपमध्ये चेंडू पाठवला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक 4 संपलाय. 4थ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा फलकावरती. अगदी अनुसर मागील 3 षटकामध्ये फक्त 19 आल्या होत्या आणि आता या ओव्हरमध्ये जवळजवळ 19 धावा. म्हणजेच अगदी अप अँड डाऊन, चढाव उतार आणि अगदी रंग बदलणारा हा क्रिकेट आपण पाहता मैदानाच्या आत. आता शेवटचा आणि अंतिम षटक शिल्लक आहे. दोन्ही बॅटर सेट झालेत. उमेशचा विचार केला त्यांना 10 चेंडूचा सामना करत असताना आतापर्यंत 22 धावा कुठल्या आणि दुसऱ्या बाजूला अनुप जो 3 चेंडू खेळत असताना 6 धाब्यांवरती खेळतो. 38 धावा फलकावरती आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक. अगदी या षटकात बॅटरला मुभा असेल की तुम्ही सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळा, जेणेकरून आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये भरपूर विकेट आहेत. 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकामध्ये 38 धावा फलकावरती आहेत. 38 रन्स ऑन बोर्ड. यस पहा, ज्या चॅलेंज ओव्हरमध्ये धावा कमी आल्या होत्या त्या आम्ही मायनस केल्या नाही आहेत. त्या पकडून त्या धरून आतापर्यंत 38 धावा फलकावरती आहेत. 5 शेवटला आम्ही मायनस करू आणि जो काही टोटल असेल तो आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. शेवटचा षटक, अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. मकरंदला पाहता 38 धावा आहेत. 38 मायनस केल्या नाही आहेत. चॅलेंज ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या, तिथे 2 धावा मायनस केल्या जातात, परंतु ते आपण शेवटला मायनस करणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या. थर्ड ओव्हरमध्ये 5. अशा रीतीनं टोटल 19 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 19. टोटल 38 धावा फलकावरती आहेत. येस, मायनस अजूनपर्यंत केल्या नाही आहेत आम्ही. 5 ओव्हर नंतर आपण धावा मायनस करू आणि तदनंतर जो काही टोटल असेल तो आम्ही तुम्हाला सांगू. पहा, येथून येणाऱ्या सर्व टीमला विनंती असेल, चॅलेंज ओव्हरमध्ये जर तुम्ही धावा बनवाल तर नक्कीच ज्या काही धावा असेल त्या आपण शेवटला नक्कीच टोटल आम्ही तुम्हाला सांगू. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मकरंद. गेम ऑन. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल, शॉर्ट प्लेन, टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट जायतोय. एक अवांतर धाव इथनं मिळेल. सध्या तरी शेवटच्या षटकात धावा येत आहेत. याचा खरं तर उदाहरण पाहिलंय. पहिल्याच बॉलवरती एक अवांतर धाव आली आहे. 39 धावा फलकावरती आहेत. स्पेशल पंच योगीराज बुटेरे सरांना आपण पाहता. इथे हा देखील चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर होता. खरं तर चांगल्या लाईन आणि लेनचा वापर सध्या तरी गोलंदाजी करत असताना मकरंदला पाहता डॉट बॉल आलाय. यस, ओव्हर पिच बॉल, फटका फसला. झेलची संधी स्वतः गोलंदाजाने कॉल केला. झेल माझा मी स्वीकारणार आणि या ठिकाणी सेट झालेला बॅट्समन उमेश त्याला अपसेट करण्याचं काम गोलंदाज मकरंदने केलंय. फलंदाज बाद. धक्का तिसरा टीम वाल्मिकी ब्रदर्स संघाला. उमेश बॅक टू दी पवेलियन.
अगदी उमेश ज्यानं मैदानाच्या आत खरं तर धाबांचा पाऊस दाखवला होता त्याला शेवटच्या षटकामध्ये देखील मोठे मोठे फटके खेळायचे होते, परंतु गोलंदाजाने इथे कमबॅक केलं आहे. कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. मग क्रिकेट असो किंवा आयुष्य, प्रत्येकाला कमबॅक करणं फार इम्पॉर्टंट असतं. सध्या तरी इथनं विकेट आलाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आत वाल्मिकी यांना आपण पाहता 5व्या क्रमांकावरती. शेवटचे उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये किमान 8 ते 9 ते 10 धावांचा टार्गेट मनामध्ये असेल वाल्मिकी ब्रदर्स संघामध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येणं. यस, अजूनही बाकी. आता पंचांचा इशारा येतोय. वाईड +1. तब्बल 2 धावा आता मिळतील या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात. बॅटिंग करणारा टीम अर्थातच वाल्मिकी ब्रदर्स संघाला या 2 धावा मिळवल्यात. 41 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आतापर्यंत मकरन चांगले गोलंदाजी केली आहे, परंतु ज्या एक्स्ट्राच्या धावा येतात ना त्या थांबवाव्या लागतील. इथे हा चेंडू सोडून दिला आहे. सध्या तरी मैदानाच्या आत यष्टीरक्षक सध्या चुका करतायत, चेंडू सोडतायत, परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईड +1. अगदी मागील 2 चेंडूवरती अगदी न खाता पिता मात्र सकाळचं सत्रामध्ये पोट भरलं जात आहे. तो म्हणजेच वाल्मिकी ब्रदर्स संघाचं. अवांतर धावा येत आहेत त्या ठिकाणी. खरं तर धावांची गरज आहे मैदानाच्या टीम वाल्मिकी ब्रदर्स संघाला, आणि त्या धावा येत आहेत आतापर्यंत. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा या आलेल्या आहेत. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु हा चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. इथे 2 धावांचा कॉल आणि 2 धावा ते इथने कंप्लीट होतील. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या ही उभारली आहे. बॅटिंग करत असताना वाल्मिकी ब्रदर्स संघानं माहिती आहे 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये 45 ते 50 टार्गेट द्यावा लागेल, आणि आतापर्यंत तो टार्गेट इथे उभा केला आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी फलंदाजांना सोडून दिला. परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात, जेणेकरून पंच मात्र वाईटची खूण करतील, वाईटचा इशारा करतील, परंतु पंचांचा इशारा डॉट बॉल. सकाळच्या सत्रात जे प्रेक्षक इथे जॉईन झाले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु आता इथे हा चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी. यस, वाईड +4. तब्बल 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच वाल्मिकी ब्रदर्स या टीमला मिळतील 5 धावा, आणि या 5 धावा संख्येच्या मदतीनं 50 कंप्लीट. धावा मात्र आतापर्यंत या ओव्हरमध्ये अनुसर 10 धावा या एक्स्ट्राच्या आल्यात. नक्कीच ह्या धावा भरपूर महाग ठरतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथनं थोडासा मी तर म्हणेन नक्कीच घाईचं क्रिकेट यष्टीरक्षकांच्या वतीने घाई केली जाते या ठिकाणी. परंतु या चेंडूवरती अजून एक धाव. यस, 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळेल. 51 धावा शुभ अंक धावफलकावरती आपण पाहतात. 51 50 गाठली आहे पहिल्याच मॅचमध्ये. अप्रतिम अशी बॅटिंग. सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेटमध्ये गणिताचा वापर फार महत्त्वाचा असतं, आणि आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमनं दाखवलं आहे अगदी जो मनामध्ये टार्गेट होता तो टार्गेट आतापर्यंत साध्यात उतरवला आहे. शेवटचा बॉल 1 to go. कव्हर्समध्ये बॉलला ढकललं. अलॉन द कार्पेटनं बॉल चालला डीपमध्ये. प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती 2 धावा होतील का? परंतु इथे आपण पाहता पॉपिंग ग्रीजच्या बाहेर अनुप होते, आणि आता इथे फक्त 1च धाव मिळेल. फलंदाज होईल बाद, आणि पाहता पाहता पहिला सत्र देखील या ठिकाणी समाप्त झाला आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाल्मिकी ब्रदर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 52. 52 धावा आणि 53 धावसंख्येचा टार्गेट असेल, आणि इथने 2 धावा देखील मायनस केल्या जातील चॅलेंज ओव्हरच्या. म्हणजेच टार्गेट असेल ते 51 धावसंख्येचं. 51चं टार्गेट असेल, आणि नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ते म्हणजेच यस नेक्स्ट मॅच राजपूत 11 बॅरेज रोड विरुद्ध अष्टविनायक 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे। राजपूत 11 बॅरेज रोड आणि अष्टविनायक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। माजी नगरसेवक श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहता CM चषक 2025। खरं तर प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात। खरं तर नक्कीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहता नक्कीच 8 संघांचा सहभाग असणारी ही स्पर्धा आपण पाहता अगदी लीग प्रमाणे मात्र सामने खेळवले जातील। तर या ठिकाणी अष्टविनायक 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर आम्ही विनंती करू लगेचच तर चला लगेचच विनंती करू आम्ही तर चला राजपूत 11 बॅरेज रोड टीम चला राजपूत 11 बॅरेज रोड टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉसला यायचं आहे। तर चला कुलदीप यांना विनंती असेल आपण राजपूत 11 टीमच्या कॅप्टनला आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे। यस अष्टविनायक टीमचे कॅप्टन आलेले चला या लगेच राजपूत 11 टीमचे कर्णधार यस त्याच दरम्यान आम्ही विनंती करू आज महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त खरं तर आज महिलांना आपण पहिला मान देऊयात। खरं तर आम्ही विनंती करू व्यासपीठात उपस्थित आमचे रेश्मा राठोड मॅडमला आणि त्यांच्या समवेत प्रणिता कुलकर्णी मॅडमला आम्ही या दोन्ही मॅडमला विनंती करू आपण याचा आपल्या शुभस्ते आपण टॉस करायचा आहे। आमच्या दोन्ही मॅडमला विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण टॉस करायचा आहे। या आमच्या दोन्ही मॅडम आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। खरं तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल राजपूत 11 बॅरेज रोड विरुद्ध अष्टविनायक 11 दोन्ही टीमच्या कर्णधार या ठिकाणी जॉईंट आहेत। दोन्ही टीमच्या कर्णधारांना लाख लाख शुभेच्छा देऊयात पुढच्या मॅचसाठी। तर या मॅडम दोन्ही मॅडमच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात। यस तर या ठिकाणी हेड अँड टेल परंतु या ठिकाणी कॉल करतील अष्टविनायक टीमचे कॅप्टन। यस हेड असा कॉल आलाय आणि टेल आलाय। यस मॅडमला विनंती आपण विराजमान व्हायचं आहे। आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू थँक्यू सो मच। खरं तर मॅडम यांच्या शुभस्ते थांबायचे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस जिंकला या ठिकाणी राजपूत 11 टीमनं। खरं तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग यस फिल्डिंग करायची आहे। खरं तर आपण ही स्पर्धा पाहतायत अण्णा कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतात। खरं तर स्पर्धा पाहिल्यानंतर आणि इथे आल्यानंतर कसं वाटतंय? मस्त लग रहा है, अच्छा लग रहा है। इतना बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज हुआ है, अच्छा ही लग रहा है हम लोग को। खरं तर या स्पर्धेत आपण एक चॅलेंज ओव्हर पाहता आणि या चॅलेंज ओव्हर बद्दल आपण काय म्हणाल? चैलेंज ओवर दोनों साइड है, अगर अपने को अच्छा मिला तो अपना अच्छा है, सामने वाले ने अच्छा मारा तो उनके लिए अच्छा है। येस थँक्यू सो मच। नक्कीच तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा। आपण जाऊयात अष्टविनायक टीमच्या कॅप्टनकडे। खरं तर टॉस आपण या ठिकाणी पराभूत झालात परंतु टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो पण ते टॉस जिंकले। टॉसवरती काय नसतं एवढं, क्रिकेटचा गेम आहे, ते गेम जसं जसं परफॉर्म कराल तेवढं चांगलं आहे। नक्कीच आता पहिल्या सत्रात बॅटिंग करायची आहे तर बॅटिंग करत असताना नक्कीच समोरच्या टीमच्या विरोधात तुम्ही किती धाबा सिंगचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? क्रिकेटमध्ये तसं टार्गेट तर सेट करता येत नाही पण आम्ही मॅक्स टू मॅक्स 70 करायचा प्रश्न आहे। नक्कीच 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न। परंतु या मॅचमध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना कोणत्या एका खेळाडूकडून अपेक्षा असेल की तो चांगला खेळला तर नक्कीच आपण ते टार्गेट आपण त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू? एक प्लेयर नाही सांगता येत, हा टीम गेम आहे। टीम गेममध्ये सगळ्या प्लेयर्स लोकांनी परफॉर्म करावा लागतो, त्याशिवाय टीम जिंकत नाही। थँक्यू सो मच। खरं तर या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल सर? मला आता 3 ते 4 वर्ष आले या मैदानात खेळून, पण अशी टुर्नामेंट फर्स्ट टाइम अशी ऑर्गनाईज केलेली आहे, एवढी चांगली आणि एवढी मोठी, आणि त्यांचे थँक्यू आणि अशीच टुर्नामेंट करत राहा सारखे। थँक्यू सो मच। दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊयात, बेस्ट ऑफ लक। टॉस जिंकलाय तो म्हणजेच खरं तर
राजपूत 11 बॅरेज रोड संघाने टॉस जिंकून प्रथमतः फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊयात लगेचच टॉस बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमच्या समवेत आमचे साथी समालोचक. 51 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि आता या 51 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल. ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोडे सरांचा सुमधुर सुंदर गोड आवाज. थँक्यू सो मच. हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, डोंबिवली शहराचे कार्यकर्ते आहेत सन्मान्य आदरणीय उदयजी वेळेसकर साहेब यांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान्य अण्णा कुलकर्णी साहेब यांचे एकदम अगदी जवळचे खास व्यक्तिमत्व आहेत आणि आज या स्पर्धेखातीर ते उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचा आनंद आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच बसून घ्यायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय संभाजी शिंदे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मी त्यांना विनंती करेन येस. मॅचला झाली आहे सुरुवात. दुसरं सत्र चालू झालं. सुरुवात या एका धावेच्या मदतीने आपल्याला जरूर पाहायला मिळते. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय या स्पर्धेला दुसऱ्या सत्रेला मात्र जरूर सुरुवात होत असताना एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम हिंद्रीपाडा बॉईज, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना वाल्मिकी ब्रदर्स. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिली लढत आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस प्रगतीपथावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ओड नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 षटकाची खऱ्या अर्थाने मॅच आपल्याला जरूर मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 षटक. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय थर्ड ओव्हर जी आहे ते एक वेगळी चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. 50-50 चॅलेंजवर ज्या प्रकारे आपण पाहिलं ISPL या स्पर्धेमध्ये होती त्याचप्रमाणे आता देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. KP असतील, त्यानंतर गौरीताई कुलकर्णी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत त्या दोघांनी जरूर केली या स्पर्धेसाठी. आणखीच KP दादांनी देखील आम्हाला सांगितलं की पूर्णपणे मेहनत ती माझी नसून गौरीताईची भरपूर पाहायला मिळते, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो बाटची लिडिंग आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य संजयजी बोईर साहेब यांची पत्नी आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सौभाग्यवती अस्मिताताई बोईर यांचं देखील स्वागत झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय रेखा बावस्कर मॅडम आपल्या शुभाचे आदरणीय सन्मान्य मॅडमचं इथे यथोचित मान सन्मान करायचा मुख्य व्यासपीठावरती. आज बरेचसे पाहुण्यांची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सुखदेवजी गायकवाड साहेब ते देखील उपस्थित मुख्य व्यासपीठावर. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय.
बरेचशी आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिला दिवस आहे. पाहुण्यांची मांदी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावर लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र फिल्डर मिड ऑनला होते आणि उत्कृष्ट अशी कॅच टिपली गेली आहे. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम हेंद्रीपाडा बॉयजला फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि धावफलकातून पोहोचलोय तब्बल 8 या धावसंख्येवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दुसरं चालू होणार आहे. बघा दोन्ही टीमला विनंती असेल आपण वेळ घेऊ नका. बघा टायमर ऑन आहे, कारण की आज आपल्याला 8 मॅचेस कव्हर देखील करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. बघा प्रत्येक टीमला विनंती असेल, टायमर ऑन आहे आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट देखील करायचे, हे देखील नोंद घ्यायची आहे. सकाळचं सत्र आपण पाहतो आणि या सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. बिग फाईट बॅटल. एका बाजूला फाईट करत असताना हेंद्रीपाडा बॉयज, दुसऱ्या बाजूला वाल्मिकी ब्रदर्स, ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला षटक क्रमांक दुसरा, ओव्हर नंबर 2. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. आठ धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला कंप्लीट आहे. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आज ही स्पर्धा आपण पाहतो अल्ला कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. CM चषक 2025 चे थरार पर्व पहिलं आणि आजचा हा पहिला दिवस, डे 1. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलं तब्बल 51 धावांचं लक्ष आणि उत्तरार्धाचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र 51 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. बाजीराव भोसले, बाळा, हर्षल कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बाजीराव भोसले, हर्षल, बाळा. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. कुलदीप असतील, त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय गौरीताई कुलकर्णी, त्यांचं देखील विशेष सातत्याने कौतुक केलं जाईल. कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की हे दोन्ही मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेच्या त्यांनी केलेली आहे भरपूर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि अलाउड अपील केली आहे. अंपायर सिग्नल देखील सांगत असताना कारण अर्थानं आज दिग्गज अंपायर आपण पाहतोय योगीराज बुटेरे सर क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील कॅप्चर केलेल्या आहेत आणि आज या स्पर्धेखातीर ते देखील उपस्थित पाहायला मिळतात. त्याच दरम्यान ही स्पर्धा आपण पाहतो ज्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरात, संपूर्ण देशभरात ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या देखील पाहू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून 10 क्रिक लाईव्ह वाहिनी ही संपूर्ण टीम आज जॉईन झाली आहे. 2 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीममध्ये आपण पाहतो यावेळेस सज्ज आहेत संदीप आणि टीम. संदीप असतील, त्यानंतर त्यानंतर कॅमेरामॅन आपण गणेश आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण उत्साह वाढवण्याकरता ज्या पण स्पर्धकांनी लगातार 3 षटकार मारले त्यांना रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेत अजून उत्साह वाढवण्यात येत आहे. जो कोणी बॅट्समन 3 बॉल 3 षटकार मारेल त्या बॅट्समनला रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. हेच नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेच्या मध्ये भरपूर असे कॅश प्राईजची भरमार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आता देखील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे 3 षटकार 3 चौकार जर आले तर आता देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक बॅटरसाठी संधी आहे. ATM ऑन झालेला आहे, कारण की स्पर्धा आपण पाहतोय दिग्गज स्पर्धा आहे. मान्यवर देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळतात आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय दमदार आमदार मुरबाड विधानसभेचे किसनजी कतोरे साहेब यांच्या शुभ हास्य या स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला. ते देखील भरपूर बिझी शेड्यूल असून देखील आज या स्पर्धेला भेट जरूर दिली त्यांनी, कारण की साहेबांवरचं प्रेम आहे. अण्णा कुलकर्णी साहेबांवरचं प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येस, ओ टू मॅच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. स्कोर कार्डवर आपण लक्ष देऊया. धावफलक जो पोहोचलोय 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. 51 धावांचं टार्गेट सेट केलं आणि 51 धावांचं पाठलाग करायचं आहे
टीम हेंद्रीपाडा बॉईज या संघाला. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट हे समीकरण पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थानं 8 मार्च महिला दिन आणि आज महिला वर्ग देखील भरपूर पाहायला मिळतात. कार्यकर्ते देखील आहेत. पाहावं लागेल यावेळी अंपायर डिसिजन काय. डॉट बॉल हे सगळी अंपायर देखील सांगत असताना अगदी पायाच्या अगदी मधोमध बॉल ट्रॅव्हल झाला आणि पूर्णपणे डॉट बॉलचे सांगता होत असताना योगीराज बुटेरे सर ऑफिशियल अंपायर आहेत. कुठल्या प्रकारची चूक त्यांच्या वतीने होणार नाही हे देखील आम्हाला देखील माहिती आहे आणि आज देखील आपण पाहतोय ते उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल बॉल होती राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑफला फिल्डर नव्हता. लॉंग ऑफच्या दिशेने डीपमधून फिल्डर आल्यात. बॉलला कलेक्ट केले फेकले तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 13 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावा धावफलकावरती आणि आता मात्र षटक क्रमांक 3 चॅलेंज ओव्हर ला इथे सुरुवात होते. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. सांगू इच्छितो बॅट्समनना लगातार 3 षटकार 500 रुपये रोख रक्कम लगेच घेऊन जायची आहे. एटीएम ऑन चॅलेंज ओव्हर आहे आणि चॅलेंज ओव्हर मध्ये हे चॅलेंज देखील कंप्लीट होईल का आणि 3 षटकाराचा चॅलेंज देखील कंप्लीट होईल का. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश आहेत. आज खऱ्या अर्थानं उमेशचा विचार केला ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला पूर्णपणे मी पाहिल्यावरतीच म्हणालो की उमेश आला कारण की बॅटिंग ला जेव्हा पाहायला मिळाली. आता देखील गोलंदाजीची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आपण पाहतो यावेळेस गुडलेनचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस बॉडीला स्पर्श झालाय आणि यावेळेस एक धाव लेग बायच्या स्वरूपात अंपायर सिग्नल. 1 ऑन बोर्ड. एक धाव इथे स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धावफलक पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चॅलेंज ओव्हर आहे. चॅलेंज ओव्हर म्हटलं तर चॅलेंज समोरचा व्यक्ती देत असतो त्या चॅलेंजला एक्सेप्ट करणं आपली बात असते परंतु ते एक्सेप्ट होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. देख सकते हो बॉलिंग ट्रैक पे होता हुआ उमेश बैटिंग करते हुए बैटर राहुल आउट झालेत आणि बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय अरविंद आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस क्या बात आहे. कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र परतावं लागत असताना बॅटर मयूरला अरविंदला फलंदाज बाद. टीम एवढा वेळ घेऊ नका. वाल्मिकी ब्रदर्स प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक बॉलवर तर आपण सेलिब्रेशन करू नका विनंती असेल. स्पीडअप करा. सलमान आपण पाहतो राहताना 10 क्रिक लाईव्ह वाहिनीचे मॅनेजर आपण पाहतोय गोविंद त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने उपस्थित झालेत संपूर्ण 10 क्रिक सातत्याने कुणालजी मात्रे धनराजजी मात्रे हे प्रॉपर ॲटर आहे परंतु जी आता दुरा आपण पाहतोय जी टीम कॅप्टनची असते ती कॅप्टनची पारी गोविंद सातत्याने करत असतात आणि आज ते उपस्थित झालेत आणि अगदी आपण तो पाहिलं तर केजी व्लॉग्स अर्थातच काशीनाथ गायकवाड यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांना भेट देण्यासाठी देखील ते आज उपस्थित झालेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स हे समीकरण आपण पाहतोय. चॅलेंज ओव्हर प्रगतीपथावरती ऑन गोईंग षटक क्रमांक 3. चला येस उमेश स्पीडअप करा वेळ घेऊ नका. आज आपण पाहतोय 8 मार्च महिला दिवस आणि गणेश
कुलकर्णी 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 बघा लास्ट अँड फायनल कॉल आहे, तुम्हाला वॉर्न केलं जाईल. वाल्मिकी ब्रदर्स भरपूर वेळ तुम्ही घेतात, टायमर ऑन आहे, पेनल्टी तुम्हाला सामोरी जावं लागेल याची नोंद घ्या. यावेळी स्कोलटप्पाचा बॉल होता, इथे मात्र बाटरकडे देखील उत्तर नव्हतं. या बॉलवरती विकेटचं बदल पाहायला मिळतोय. दांडीगुल फलंदाज आल्या पावली माघारी परतताना ओ यू. नवीन फलंदाज इथे आलेले आहेत, त्यांनाही मी सांगू इच्छितो, आठवण करून देतो, जो कोणी फलंदाज 3 षटकार लगातार मारेल त्याला श्री पंढरीनाथ सावंत यांच्यातर्फे 500 रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल. श्री पंढरीनाथ सावंत कुठे असतील त्यांनी लवकर स्टेजवर यायचं आहे. नक्कीच कॅश प्राईजची भरमार तुम्हाला पाहायला सुरू मिळते. सलगचे 3 जर षटकार आले तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अंपायर सिग्नल यावेळेस योगीराज बुटेरे सरांची अगदी टायटॅनिक पोज आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्सचे समीकरण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे, ओढ नंबर 3. चला स्पीडअप करा, चॅलेंजवर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी टप्पा फार महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तीच टप्पे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तेच टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश आहे, चांगलं लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30, शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. चॅलेंज ओव्हर आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा फक्त आणि फक्त खर्च केलेत उमेशने. 2 षटकार जरी आले तरी 14 धावा होणार आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आले, थोडेसे फंबल झालेत, परंतु ही एक धाव मिळेल. समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आता थोडंसं यावेळेस निराश हे बॅटर दोन्हीच पाहायला मिळतात. नेक्स्ट इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो एका बाजूला अष्टविनायक 11 आणि त्यासमोर फाईट करत असताना राजपूत 11 बॅरेज रोड ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकी जिंकली टीम अष्टविनायक 11 या संघाने आणि नाणेफेकी जिंकली टीम राजपूत 11 बॅरेज रोड या संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं टीम अष्टविनायक 11 या संघाला फिल्डिंगसाठी. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पाहावं लागेल यावेळेस अंपायर सिग्नल काय आहे, अंपायर काय सांगत असताना. डॉट बॉल पाहायला मिळतं. समीकरणमध्ये बदलाव. आज आपण पाहतोय CM चषक 2025 तरार. आजचा दिवस पहिला. भरपूर असे संपूर्ण बदलापुरातील नामांकित खेळाडू इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील या क्रीडा नगरीवरती. नक्कीच एक चांगली संकल्पना आहे. अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आहे. कौतुक करा तितकं कमी आहे. समीकरणामध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. येस बघा, चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 3 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे 1 धाव मायनस पकडूनच आपण चालायची आहे. त्यामुळे आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीमला आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आलेत, उमेश आहेत लॉंग ऑन वरून आणि उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव. 11 बॉल आणि आता मात्र 35 धावांची आवश्यकता आहे टीम हेनरीपाडा बॉईज या संघाला. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 19 धावा. 19 ऑन बोर्ड. आयोजक कमिटीचे
अति महत्त्वाचे कार्यकर्ते नितेशजी गमरे यांनी या मैदानावर रात्रभर जागरण करून ही व्यवस्था तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे, त्यांचे मी आभार मानतो. आणि नितेशजी गमरे आज इथे उशिरा उपस्थित झाले, त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं इथे स्वागतही करतो. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल ऑन साईड अटन करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. धावाची इथं मात्र आपण पाहतो यावेळेस माणूस होतो परंतु धाडच नव्हतं. 18 धावा फलकावरती समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो, कारण की मग ती एक धाव होती ती आम्ही मायनस केलेली आहे, त्यामुळे आता समीकरण थोडंसं चेंज. येणारे 8 बॉल 33 धावांची आवश्यकता. यावेळी डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा इस्तेमाल केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे ही एक धाव जरूर कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिकी सिंगल इथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे 7 बॉल आणि अजूनही 32 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. समीकरणमध्ये बदलाव. 32 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण बॉल आहे यावेळेस. कोलवर टप्पाचा बॉल होता, यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय आणि चुकी घडली आहे. यावेळेस अचूक नेम मारायचा होता परंतु इथे मात्र पूर्णपणे चुकीची कामगिरी. डॉट बॉल आला शेवटच्या बॉलवरती. यावेळेस शेवट गोल करणारा हा बॉल आणि अंडर मात्र येणारे 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. 32 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कमबॅक होईल का टीम हिंद्रीपाडा बॉईज या संघाचा? डायमंड ग्रुप या टीमचे ओनर श्री शेखर उगले यांचे इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि ते स्वागत करण्याची जबाबदारी मी प्रसाद कुलकर्णी यांना देतो. त्यांनी शेखर उगले यांचं स्वागत करायचं आहे. शेवटचा आणि अखेरचं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती उमेश. अखेरचं षटक आहे. येणारे 6 बॉल 32 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. यस, अंपायर सिग्नल. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. नेक्स्ट बॉल आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही, त्यामुळे आपण पाहतो इथे मात्र ही एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल आलेत न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 वरती. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 ऑन गोईंग प्रगतीपथावरती आहे. गौरीताई कुलकर्णी आज भरपूर मेहनत करतायत. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. यस दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय नितेशजी गमरे साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे पडद्यामागचे चेहरे असतात ना ते नितेशजी नितेशजी गमरे साहेब आहे, कारण की भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी साहेबांनी देखील घेतलेली आहे आणि पूर्णपणे या स्पर्धेची अर्थातच CM चषक 2025 ही जिम्मेदारी देखील त्यांच्या खांद्यावरती आहेच आणि भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केली. आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ कसं असतं
ते पाहण्यासाठी आज उपस्थित झालेत आणि आजचे फळ नक्कीच त्यांना पाहायला मिळतोय. सन्मान्य नितेशजी गमरे साहेब आपला देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला पूल केलाय, फटका लाजवाब आहे आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम वाल्मिकी ब्रदर्सला आलेला हा चौकार 4. हेच बघा KP विनंती असेल आपण बॉल अंपायर पर्यंत एक देऊन ठेवायचं, सुपूर्द करून ठेवायचं, एक्स्ट्रा विनंती असेल. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि ही एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो इथे मात्र दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयास होतोय, परंतु हेच 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक पोहोचलोय 27 आणि हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम हेनरीपाडा बॉईज या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम वाल्मिकी ब्रदर्स. सामना जिंकला टीम वाल्मिकी ब्रदर्स या संघाने. तब्बल 24 धावांनी हा सामना जिंकलेत. त्यांचं देखील विशेष अभिनंदन या टीमचं. हार्ड लक टीम हेनरीपाडा बॉईज. चांगला खेळ तुमचा देखील राहिला, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही भरपूर प्रयास करा, प्रयत्न करा, तुमच्या पदरी यश नक्कीच येईल. सर येस, या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे ज्यांनी बॅटिंग करत असताना 12 बॉल फेस केलेत आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि गोलंदाजी करत असताना वैयक्तिक 2 षटक हाताळलंय.